नाशिकमध्ये बनावट शालार्थ आदेश घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी संस्था चालक संजय भास्करराव गरुड आणि त्यांच्या भाच्याला सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे अटक करण्यात आली आहे। दोघांनी नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने 1 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तपासानुसार नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने बनावट वैयक्तिक मान्यता आदेश तयार करून शालार्थ प्रणालीमध्ये नोंदी करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणात सुमारे 160 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलीस तपास सुरू करत आहे। बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रमाणे प्रकरणी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे CR नंबर 216/2026 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यामधील आरोपी नामे संजय भास्करराव गरुड यास नातेपुते जिल्हा सोलापूर येथील एका फार्म हाऊसवरून अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 200 पेक्षा अधिक शाळांमधील बनावट शालार्थ आयडी केल्याप्रकरणी 1200 पेक्षा अधिक आरोपी निष्पन्न झालेले आहेत। घोटाळ्याची सध्याची व्याप्ती ही 160 कोटीची आहे। सर, या सगळ्या संदर्भात आपण तपास करताय, किती आरोपी आतापर्यंत अटक झाले आहे, शोध अनेकांचा सुरू आहे। नेमकं या सगळ्या प्रकारामध्ये शिक्षण संस्था पण किती आहे, काही माहिती आहे आतापर्यंत? आतापर्यंत सदरच्या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत आणि शिक्षण शाळा ज्या आहेत त्या 200 पेक्षा अधिक निष्पन्न झालेल्या आहेत। या आरोपीचा नेमका काय रोल होता, त्याच्याकडनं काही प्राथमिक माहिती घेतली, काय समोर आलं? आरोपीचे शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था आहे। त्या संस्थेचा हा संस्था चालक आणि अध्यक्ष आहे। सदर शाळेतील 150 पेक्षा जास्त शिक्षकांचा बनावट आयडी केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे।